वकील साहेब आहेत, वकील महासंघाचे अध्यक्ष मिलिंद पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे लोक नाही ते आम्हाला आम्ही बसून बघा महिला भेटली का नाही म्हणतात निवेदन दिलं आम्ही निवेदन दिलं का साहेब कुठे दादा साहेब कुठे बाहेर म्हणजे मी जिल्हा प्रमुख बोलतोय मग सांगा कुठे बाहेर म्हणजे भेटायचं मग त्यांना मग सांगा ना बाहेर म्हणजे दिल्ली मुंबई आउटला पुढे सांगा ना जरा हां झालेला व्यक्ती आहे तो आणि नाही का तरी त्यांनी आता ब्लॉक आहे ना हा ब्लॉक फक्त पुढे घ्या आमच्या वस्तीच्या पुढं त्याच्या बाकीच्या लोकांनी अनलिगली कनेक्ट आम्ही तुम्ही नका अट्रॅक्ट करू म्हणतो मोठा आहे तो आणि त्याच्याबरोबर शॉट फेकतो आणि बंद करतो एक शॉट घेतो बंद करतो आपल्या वकील साहेब आहेत वकील महासंघाचे अध्यक्ष मिलिंद पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे लोक नाही ते आम्हाला आम्ही बसून बघा महिला भेटली का नाही म्हणतात निवेदन दिलं आम्ही निवेदन दिलं का साहेब कुठे दादा साहेब कुठे बाहेर म्हणजे मी जिल्हा प्रमुख बोलतोय मग सांगा कुठे बाहेर म्हणजे भेटायचं मग त्यांना मग सांगा ना बाहेर म्हणजे दिल्ली मुंबई आउटला पुढे सांगा ना जरा हां झालेला व्यक्ती आहे तो आणि नाही का तरी त्यांनी 2009 पासून या कॉलनीमध्ये ज्या बघतात माता भगिनी आणि आमचे बांधव सर्व उच्च शिक्षित वकील साहेब आहेत या आंदोलनाचे त्यांच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या गेटसमोर आमरण उपोषण चालू आहे। मला त्या विभागाचे नगरसेवक चव्हाण साहेब यांनी फोन केला, मुकेश यांनी फोन केला, त्यामुळे मी इथं आलो आणि आता बघितलं, थोडी माहिती घेतली। मी आयुक्त साहेबांशी माझं बोलणं झालं आहे, त्यामुळे मी आज संध्याकाळी भेटणार आहे आणि हा पाणी प्रश्न सोडल्याशिवाय मी सुद्धा या लोकांना सोडणार नाही। यांच्या पाठीशी सदैव असून हा प्रश्न 100% मार्गी लावेल। आज महानगरपालिका समोर तुम्ही बसलेले उपोषणाला काय तुमची मागणी? आज आम्ही महापालिकेच्या समोर बसलेलो आहोत, एवढ्यासाठी बसलेलो आहोत की या ठिकाणी आमचे जिल्हा वकील संघाचे मिलिंद पाटील म्हणून सने बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांना आम्ही आमच्या वस्तीच्या मार्फत या ठिकाणी उपोषणाला बसवलेलं आहे आणि आमरण उपोषणासाठी ते बसलेले आहेत। आणि वस्ती आमची ही म्हणजे तुमचे सिडको कारवणीत येणे मंजूर झालेलं आहे, त्याच्यानंतर महापालिकेच्या ऑथराईजमध्ये आहे आणि 2006 पासून सने आमच्या त्या वस्तीला म्हणजे सिडकोकडून सने महापालिकेला ट्रान्सफर केलेलं आहे आणि त्याचं पत्रसुद्धा त्यांनी सिडकोने महापालिकेला दिलेलं आहे की या वस्तीला आपण नळाची व्यवस्था आमची पाईपलाईन आहे याच्यातून पाणी पुरवठा करून देण्यात यावे, त्यानंतर पददिवे त्यांना लावून देण्यात यावे, त्याच्यानंतर रोडचे कारवाई त्या ठिकाणी रोडसुद्धा करून देण्यात आलेले आहेत, तर यांची त्यांना पूर्ण मदत त्या ठिकाणी द्यायला पाहिजे आणि सोयी सवलती या वसाहतीला द्यायला पाहिजे। परंतु आमची वसाहत तेव्हापासून आतापर्यंत वंचित आहे, कारण आमच्या त्या गजानन महाराज मंदिरापासून
जी पाईपलाईन निघालेली आहे की जी आमच्या वस्तीच्या नावाने निघालेली होती सिडकोच्या रामनगरच्या साईडने, ते त्या साईडमध्ये आमच्याकडं वस्त्यांमध्ये लोकांचे घरं बांधलेले आहेत, यांना आतापर्यंत यांना नळाचं कनेक्शन यांनी दिलेले नाही आणि काही लोकांनी आमच्या त्याच पाईपलाईनवर अतिक्रमण करूनही नंतर वसाहत तयार झालेले बाबा पायलट नगर किंवा बाकीचे आणखी काही वसाहत आहेत, तर या वसाहतला टॅपिंगमध्ये कनेक्शन देऊन आणि आमच्या पुढे येणारा जो पाईप आहे त्या पाईपाला त्यांनी ब्लॉक करून ठेवलेले, त्यामुळे आम्हाला पाणी दिलेलं नाही. आणि महापालिकेचे काही अधिकारी आहेत की जे प्रशासनाचे या ठिकाणी दिशाभूल करत आहेत, तर योग्य ती अशी कारवाई त्या प्रशासनाच्या वतीने त्या अधिकारी लोकांना करण्यात यावी अशी आम्ही आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि आमचे हक्काचे पाणी आम्हाला देण्यात यावे. आमच्या सर्व लोकांनी टॅक्स वगैरे सर्व काही नियमानुसार भरलेले आहेत. पुढच्या पाऊल काय असेल जर मागणी पूर्ण झाली तर? जर समजा आम्हाला पाणी दिलं नाही तर आजचं आमचं आमरण उपोषण आहे. पहिल्या दिवसापासून सुरुवात आहे. दुसऱ्या दिवसामध्ये आमच्या महिला हंडा घेऊन या ठिकाणी बसतील. तिसऱ्या दिवशी आम्ही शहरामध्ये या ठिकाणी मोर्चा काढण्याचे आयोजनसुद्धा करून ठेवलेलं आहे. आणि इतरही काही राजकीय पक्षाचा आम्हाला त्यावेळेस नंतर पाठिंबा मिळेल, कारण त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचं या ठिकाणी मध्यस्थी करून तुमचा प्रश्न मार्गी लावू. परंतु आम्हाला आयुक्त साहेबाला अशी विनंती करण्यात येत आहे की आपण जे तर प्रशासकाच्या मार्फत आमचा पहिले प्रश्न सोडवला पाहिजे, आता नाही तर कधी नाही, अशी ही जी तुमची व्याख्या आहे ती आम्हाला अजिबात मान्य होणार नाही. आम्ही जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आणखी उपोषणाची व्याप्ती वाढवू अशी आम्ही आपल्याला विनंती करत आहे की प्रशासनाला आयुक्त साहेबांनी आमचा निर्णय ताबडतोब आजच्या आज सोडवण्यात यायलाच काही हरकत नाही. आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव पूर्ण EPS 95चं समन्वयक आहे. मी ज्येष्ठ नागरिक म्हणून सने MB घोरपडे म्हणून सने वसाहतमध्ये राहतो. आमच्या वसाहतीचं नाव आहे तिथं छत्रपती कॉलनी म्हणून N2 सिडको औरंगाबाद वसाहत आहे. ओके.